कसं झालंय की स्टेजवर 500-1000 डान्सर घेऊन काम केलं होतं. तो तुमचं अखंड ऍक्च्युली मी बघतोय तुमचं की 500 लोक 1000 लोक तुमच्यासाठी तर लाईक कॉमनच आहे. आणि आम्ही त्या अख्ख्या कर्तव्य पथावर 5,500 लोकांना घेऊन अख्खं कोरिओग्राफ केलं आणि त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. डोक्यात येत आहे आपल्या तर ते फक्त आपल्याच येतं असं नाही, ऍक्च्युली आपल्यापेक्षाही पुढचा विचार करणारा अख्खा जग आहे. म्हणजे म्हणतात ना की लोक म्हणतात की खून के आंसू वगैरे डायलॉग असतात, मी अनुभवले. तुम्ही आवाज की दुनिया बघितलंय, मंगलगाणी दंगलगाणी बघितलंय, तुम्ही मंथन बघितलंय का? जर हे बघितले असतील तर याचे कोरिओग्राफर तुम्हाला माहिती आहेत का? तर त्याचे कोरिओग्राफर आहेत प्रसिद्ध सुभाष नकाशे सर, ज्यांचं फोकवर प्रचंड प्रभुत्व आहे. ते आज आपल्या आरजेच्या शाळेमध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सुभाष नकाशे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर आपण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. सर तुमचं बालपण कसं होतं आणि तुमची करिअरची सुरुवात कशी झाली? बालपणाबद्दल सांगायचं झालं, माझा जन्म हा कोकणातला. माझा जन्म गावी झाला. वयाच्या 5 ते 6व्या वर्षी 5व्या ते 6व्या वर्षी मी मुंबईत आलो. ओके. या 5-6 वर्षात आमच्या गावातली शाळा, जे काय बेसिक शिक्षण असेल ते गावी झालं, ते सगळं गावी सुरू झालं. ओके. आणि मला वाटतं इथे पहिली का दुसरीसाठी इथे ॲडमिशन मला मिळालं. मुंबईत आलात? मुंबईत कुठे आलात? मुंबई अभयनगर काळाचं. ओके ओके. काळाचौकीत आलो. माझ्या भावाचे क्लासेस होते, GN क्लासेस म्हणून. अच्छा. अभयनगरमध्ये. कसले क्लासेस होते ते? ट्युशन क्लासेस. ओके. शिवाजी विद्यालयामध्ये ॲडमिशन केलं माझं आणि प्रवास सुरू झाला आयुष्याचा. एकच चांगलं म्हणजे आज ज्या वेळेला या कोरिओग्राफी आणि डान्स या क्षेत्रात ज्या वेळेला मी आलोय त्यावेळेला ते बालपण खूप मला नेहमीच आठवतं. ओके. याचं कारण असं आहे की कोकणात होणारे सगळे सण आणि त्या सणाच्या निमित्ताने होणारे सगळे परफॉर्मन्स, म्हणजे आता परफॉर्मन्स करेक्ट हो, पण त्यावेळेस गणपतीत होणाऱ्या भजनं, गणपतीत होणारे भजनं, गणपतीत होणाऱ्या खेळल्या जाणाऱ्या फुगड्या. अरे बा. माझी फॅमिली खूप मोठी असल्यामुळे 100-200 माणसांचं कुटुंब आहे. त्यानिमित्त तुम्ही गावी जात होते? त्या नाही, गावात लहानपणापासून तेच बघत आलं. अच्छा. ओके. म्हणजे जसं समजायला लागलं, कळायला लागलं, जात्यावरच्या उभ्या, म्हणजे एक मोठं घर, त्या घराच्या कोपऱ्याने सगळ्या भावांना दिलेली छोट्या छोट्या खोल्या. येस. त्यामुळे माझे काका एक इकडे एक तिकडे एक इकडे, एक जॉईंट फॅमिली. घराच्या आजूबाजूला सगळे जसे जसे लग्न होत गेले तसे तसे त्याला बाबा एक भिंत टाकली की त्याचा संसार सुरू झाला. अरे त्यावेळेचे संसार होते सगळ्यांचे. आता कळते, त्यावेळेला असं वाटायचं की सगळं आपलंच आहे. करेक्ट. सगळं फिरत राहायचो. इकडे आमचं घर होतं, म्हणजे आमची खोली होती, तर इकडे माझ्या काकांची खोली. करेक्ट. आणि मध्ये ते त्याला आपण म्हणतो ना मसाला कुटायचं किंवा हे सगळं ते मधल्या जागेत होतं. तर लहानपणी मी तिथून उठायचं सकाळी, टाकी ती छान उभ्या घ्यायची. अरे वा. जात्यावरती. अरे वा. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची. अच्छा. हा आत्ता विचार केला तर आजही ती जी संस्कृती, ते जे काही शिकलो किंवा ते जे काही अनुभवलंय ते कमाल आहे. कारण सुंदर गाणी, आणि मी त्याचा आजही फॅन आहे. ओघाओघाने पुढे सांगेनच काय नेमका या लोककलेची काही गंमत आहे आपल्या देशाची. संस्कार तुमचे तेव्हा झाले? तेव्हापासून संस्कार सुरू झाले. त्याच्याबरोबर गणपतीमध्ये सगळ्या बहिणी यायच्या. अच्छा. आणि मग त्या फुगड्या खेळायच्या. ओके. मग त्यांच्याबरोबर बसफुगडी खेळायचो, जे शक्य आहे ते सगळं त्यांच्याबरोबर करायचो. करेक्ट. भजनं गायचे, माझे काका नाचायचे, नाचून मी. अरे वा. माझे वडील भजनं गायचे. क्या बात. हा जो सगळा प्रवास आहे की हे सगळं पाहत गेलो, किंवा होळीला पालखी नाचवलं. अच्छा. माहिती त्यावेळेच्या काही आता गावातल्या त्या लोकांचे चेहरे आठवत नाही, पण मला त्या स्टेप्स आठवतात. करेक्ट. आणि आता तुमच्या कोरिओग्राफीमध्ये दिसतात. आता कोरिओग्राफीमध्ये दिसत. करेक्ट. हा जो लहानपण सगळं जे होतं ते कल्चर्ड सगळं होतं.
आणि मग ज्यावेळेला मुंबईला आणि मागचं पण माझ्या वडिलांचं एक ॲक्सिडेंट झालं होतं मोठा, आणि ते बरेच दिवस टमात होते, त्यांना शुद्धच नव्हती KM हॉस्पिटलमध्ये. तर त्यासाठी आईला मुंबईत यायला लागलं, मला मुंबईत आणलं. पण तुमचं शिक्षण म्हणजे मग शाळा नंतर कॉलेज? शाळा इथे मुंबईत आलो. मुंबईत शिवाजी विद्यालय शाळा 10वी पर्यंत शिवाजी विद्यालय, 11वी-12वी RM भट ज्युनियर कॉलेज. ओके. त्यानंतर 12वी नंतर 1 वर्ष MD कॉलेज केलं. त्यानंतर शिक्षण थांबलं. अच्छा. त्याची कारणं खूप आहेत आयुष्यात, खूप या सगळ्या याच्यात बदल घडले. आणि मग डान्सकडे वळलो. शाळेत माझ्या सिनियर आदेश बांदेकर, अच्छा. आम्ही शिवाजी विद्यालयात, करेक्ट. त्या आमच्या शाळेतले सिनियर स्टुडंट, मला वाटतं 4-1 वर्षाने आम्हाला सिनियर होते. RSP साठी आदेश बांदेकरांनी आमची खूप चांगली तयारी करून घेतली. आणि RSPला मी 52 शाळातून आमची शाळा पहिली आली. अरे आणि त्याचं सगळं क्रेडिट आदेशला. आदेश रोज आमची प्रॅक्टिस घ्यायचा, सगळं करून घ्यायचा. करेक्ट. आणि त्याचं लक्ष होतं की हा याच्याकडे काहीतरी स्पार्क आहे. त्यानंतर आदेश गुंगलगाणी करायला लागला. मला वाटतं कुरकुर नाटक केलं. आदेशचा एक वेळा प्रवास सुरू झाला. हे सगळं करत असताना मग कोरिओग्राफ करायची आहे, म्हणजे मला कोरिओग्राफर व्हायचं आहे, हा निर्णय कुठून घेतला? 90ला आई गेली. आणि आई गेल्यानंतर अचानक 1-2 महिन्यात मला असं सांगण्यात आलं की तू कोण? अच्छा. असा मला प्रश्न आला माझ्या घरात. थोडक्यात तुम्ही नोवेअर झाले. तुझं काहीच नाही, कोण आहेस तू? तू कशाला आहेस इकडे? खायला देतोय ना, गप खायचं. करेक्ट. कोण बोललं, काय बोललं, ते गुलदस्त्यात राहू दे. म्हणजे नंतरचे काही महिने मी झोपलोच नाही. म्हणजे म्हणतात ना की लोक म्हणतात की खून के आंसू वगैरे डायलॉग असतात, मी अनुभवले. मी रात्री रडायचो, त्यांच्याच कुठल्या तरी गाडीत ती चावी घ्यायचो, त्यात बसायचो रात्रभर. त्यावेळेला गरम पाणी फक्त डोळ्यातून यायचं. आणि ह्या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन कशात काढायचं? तर आई जाण्यापूर्वी मी एक ग्रुप जॉईन केला होता, फोक डान्स. अच्छा. तर त्या ग्रुपमध्ये असं होतं की आमच्याकडे नाचायचं असेल तर 50 रुपये भरायला लागते. अच्छा. त्यावेळेला पैशात असं काही मोठी गोष्ट नव्हती, कारण एवढं सगळं तामझाम होतं. मी त्यांना 50 रुपये नेऊन दिले होते. ते पण कधी दिले होते? ज्या दिवशी आई गेली, अच्छा, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना मी 50 रुपये नेऊन दिले होते. ते म्हणाले ठीक आहे उद्यापासून ये. नाही म्हटलं 10वा वगैरे होऊ दे, मग मी येतो. 10वा वगैरे झालं, तो ग्रुप जॉईन केला. मग तासन तास नाचायचो, तासन तास. रिहर्सल संपूच नाही का? तर त्या डान्सच्या त्या 2-3 तासाच्या रिहर्सलमध्ये मी सगळं विसरायचं. त्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये रिहर्सल्स म्हणजे रेग्युलर डान्स करणं, जिकडे जागा मिळेल तिकडे डान्स करणं. त्यावेळी रिहर्सल हॉल नव्हते, काय नव्हतं. शाळेचा एखादा वर्ग मिळाला, शाळेचं ग्राउंड मिळालं, असं डान्सकडे वळत गेलो. मग एक कॉम्पिटिशन, दुसरी कॉम्पिटिशन, तिसरी कॉम्पिटिशन, अशा कॉम्पिटिशन करत होतो. सायमल्टेनियसली माझ्या घरचे मला वेळेनुसार ऑफिसला बोलवायचे. 6 महिने ऑफिसमध्ये काम करायचो, 6 महिन्यानंतर परत काढायचे. हे असं माझ्या आयुष्यात 2-3 वर्ष सतत चालू राहिलं. करेक्ट. आणि हे सगळं आदेश बघतच होता, कुठे कुठे असायचा असतो, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये बिझी होता. आणि एक दिवस त्याने एक कार्यक्रम करायचा म्हटलं, मंथन नावाचा. अच्छा. आदेश बांदेकरांनी. करेक्ट. आणि मला बोलवलं की आता मंथन करतोय आणि तुला करायचंय. आणि पहिलं प्रोफेशनल शो केला मी. म्हणजे तुम्ही कोरिओग्राफ केलं की कोरिओग्राफी केला आणि परफॉर्म? कारण मी जो शो जॉईन केला, म्हणजे म्हटलं ना 90ला मी पैसे दिले जॉईन केला, त्या शोच्या पहिल्या 5 रिहर्सल ते लोक काय दाखवत होतो ते करत होतो. 6व्या रिहर्सल पासून मी कोरिओग्राफ करत होतो. ओके. आजही सवय तीच आहे की अशी उडी मारूया का, मग काम करूया ना, 2 मारूया. एक्सपेरिमेंट करत राहिलो आणि त्या शो पासूनच स्वतः काहीतरी करत राहिलो. याचं अजून एक कारण आहे की या सगळ्या पिरियडमध्ये याचं कारण पण सांगतो काय, की 90 नंतर मी ग्रुप बरेच जॉईन करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक ठिकाणी काय आलं की नाही आमचं सेट आहे, आमचा ग्रुप फिक्स आहे. पण त्याचे फोकवाले सगळे फोकवाले त्यावेळेला क्लासिकल इंडस्ट्रीमध्ये फोकच खूप हे होतं. मग उदाहरणार्थ आमच्याकडे कलारंजनाचा खूप ग्रुप होता. त्यावेळेला सगळी रमेश साळी याचे कोरिओग्राफर होते. करेक्ट. त्यानंतर अरुण चांदीवालेंचा ग्रुप होता.
एक शशीन मिस्त्रींचा होता. नाही मी सचिन मिस्त्रींच्या डान्स युनिव्हर्सिटीमध्ये पाहिले. 90-91 काही डान्स कॉलेज कॉम्पिटिशन केली जे आम्ही सिंग सरांचे डान्स, इंदुमती लेलेंचे डान्स, शशीन मिस्त्री सरांचे डान्स, श्याम काळे, ह्या सगळ्यांचे डान्स पाहिले होते. पण तिथपर्यंत आम्हाला कोण त्यातलं भेटलंच नाही किंवा त्यांच्याकडे आपल्याला काम करता येईल किंवा काय करता येईल. त्यामुळे सगळ्यांचं डोक्यात होतं की हे असं हे असं हे असं हे असं असं आहे. मग ज्यावेळेस स्वतः करायला लागलो तेव्हा मग एक्सपेरिमेंटल बाबा असं करूया का असं करूया का असं करूया का. आणि त्या दिवसापासून काम करत येतो. एक करता 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 मंथन जेव्हा आलं आदेश म्हणाला तुलाच कोरिओग्राफ करायचंय तुझा डान्स आणि तुलाच नाचायचं. आणि मग मंथन मध्ये पहिला प्रोफेशनल असा स्टेज परफॉर्मन्स की ज्याचं तिकीट विक्री होते आणि त्याचे सलग शो लागतात. आम्ही केलेला गरजा महाराष्ट्र म्हणून शो केला त्याच्यामध्ये तिकीट विक्री झाली होती. पण असे महिन्याला 10 शो 20 शो 25 शो असा जो प्रोफेशनल हे म्हणतो करेक्ट तो 93ला आम्ही मंथनने सुरू केला. आदेशाचा करेक्ट आदेशाचा डायरेक्टर होता. करेक्ट. आणि सगळंच सर्व होता. अजित गायकवाडचा प्रोड्युसर होता. आणि मंथनने सुरू झालं. 5-6 महिने झाले होते आणि माझे वडील गेले 93ला. 90ला आई गेली, 93ला वडील गेले. आणि एक वेळ अशी आली की कार्य होतं घरी 12-13 आणि त्याच दिवशी प्रेस शो होता. हो. मी आदेशला विचारलं की अरे घरी असंच आहे तर काय करता येईल. तो तुम्हाला नाही शोला जर का येऊ शकत नसेल तर आतपर्यंत शो सोड. हो. मला प्रश्न पडला आता करू काय. मी घरी विचारलं बहिणीला वगैरे की त्या दिवशी ते म्हणा नाही घरी 12-13 आहे तू तर पाहिजे घरी शोला नको जाऊ. मला खूप मोठा प्रश्न पडला की आता करायचं काय. शोला नाही गेलो तर काढून टाकणार आणि इकडे नाही आलं तर घरी ओरडणार. तसेच घरात प्रॉब्लेम चालू आहेत. करायचं काय. मी म्हटलं की नाही मी शोला जात नाही. आणि सकाळी उठून शोला गेलो. ओके. आणि त्यांना सांगितलं मी येणार नाही. मग शोला पोचलो, शो केला आणि मला वाटतं 11चा शो होता साहित्य संघ मंदिर गिरीगाव. 2-2:30 वाजता घरी आलो. 2:30-3 वाजता 3 वाजले होते. घरी सगळे तसेच कारण मी फुल वाहणार माझं सगळं झाल्याशिवाय ते उपासकरी वगैरे जो काय प्रकार असतो ते काही सगळं तसेच माणसं. कारण आपलं प्रस्थ मोठा असल्यामुळे 2-250 माणसं घरी होती त्यावेळेला. एवढं नाव होतं सगळंच. घरी आल्यानंतर कोण बोलायला तयार नाही. तेव्हा चुलत भाऊ म्हणाला की ते कर देवीने केलं सगळं झालं. जो काय ओरडा पडायचा जे काय होतं ते रात्री सगळं झालं. पण त्यानंतरच्या सलग 3 ते 4 दिवस सगळ्या न्यूजपेपरमध्ये माझ्याबद्दल लिहून आलो. ओके. की सुभाष नकाशे असा नसतो, सुभाष नकाशे पेटत्या मशाली घेतो पलटा मारतो असा. आणि तू असं बऱ्याच गोष्टी लिहून आल्या. त्याचा मला फायदा असा झाला ते वाचल्यानंतर ते पाहिल्यानंतर 94 पुढच्या काळात अशोक वांडिंगकडून मला कॉल. ओके. वाया माझ्यापर्यंत विषय आला की सुभाष नकाशे नावाचा एक सुंदर नाचणारा मुलगा आहे. पहिले विचारलं तू मंगलगाणी करशील का. मी आदेशला विचारलं की मंगलगाणी राजवणार नाही 2-2 शो नाही करता येणार एक आदर किंवा तो कर. पण काही काळातच मी मंथन सोडलं होतं. काही छोट्या गोष्टीवरून वाद प्रोड्युसर बरोबर झाल्यामुळे मी मंथन म्हणून बाहेर आलो. आणि अशोक वांडेंना जाऊन परत भेटलो की आता मी फ्री आहे. तर ते म्हणाले मी हिंदी करतोय आवाज की दुनिया. ओके. तो त्याला जॉईन लो आणि मग मंगलगाणी पण कर. आणि पहिला हिंदी शो त्यांचा जॉईन केला आवाज की दुनिया. त्याचे कोरिओग्राफर सुबल सरकार होते. अच्छा. आणि आवाज की दुनियातून माझा प्रवास हिंदीचे डान्स आणि सगळं तो सुरू झाला. 5-6 महिने झाल्यानंतर छोटे मोठे चेंजेस कारण त्यात एक चंक होता. तो चंक होता फिलिप्स टॉप 10. करेक्ट. नवीन गाण्यांचा चंक व्हायचा. बरोबर. मग तो एक नेहमी बदलायचा. मग अशोक वांडे म्हणाले एक काम कर मला तुझ्याकडे कॅपॅसिटी वाटते तू कोरिओग्राफ कर. करेक्ट. आणि तिथून हिंदी आणि कोरिओग्राफ करण्याची पहिली संधी वांडेमुळे मिळाली. आणि त्यांनी आवाज की दुनियातले सगळे डान्स मी कोरिओग्राफ करायला सुरू केले. मग 1-2 करता मी अख्ख्या आवाज की दुनियाचे सगळे डान्स नवीन पद्धतीने सगळे बदलले. आणि मग मी वळून नाही पाहिलं. स्टेज शो करत होते ना तुम्ही. स्टेज शो मध्ये आवाज की दुनिया मंगलगाणी पण तुम्ही मग मंगलगाणी केलं. मग आझादी 50 केलं. गाणे सुहाने केलं. आणि करत 20 वर्षापूर्वी
आम्ही मराठी बाणा केला, जो आजही एवढा. पण हे सगळं तुमचं स्टेज परफॉर्मन्स झालं, हे सगळं स्टेज करता करता मग इंडस्ट्रीतला प्रवास कसा, म्हणजे पहिलं इंडस्ट्रीतलं पहिला ब्रेक जो मी मराठी फिल्मच सुरुवात करतो, तो कसा मिळाला तुम्हाला? अशोक अण्णांबरोबर काम करता करता आम्ही हिंदी शो बरेच केलं. तिकडे माझ्याबरोबर काम करत ती ग्रीष्मा नावाची एक मुलगी, ती ऑलरेडी हेमाजी मननीकडे त्यांचे बॅले करायची. तर तिच्यामुळे मी हेमाजींकडे गेलो, त्यांचे काही बॅले केले. मग प्रवास शिकण्याचा चालू होतं. हां. मग आम्ही एकत्र मिळून 98ला व्हिडिओकॉन अवॉर्ड मी परफॉर्म केलं हिंदी. बरोबर. 98ला मग त्याच ओळखीने तिकडे त्यांच्या कोरिओग्राफर्स आपले भूषण लखांद्री त्यांनी हुतुतू फिल्म केली. मग मी हुतुतू फिल्म केली. पण ती काय ॲज अ परफॉर्मर हे सगळं करत असं हिंदी शोच सुरू केली. 2000ला पहिली वेळ आपला स्टेट अवॉर्ड मराठी महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड 16 हा ग्रँड लेवलला केला होता दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये तो कोरिओग्राफ केला. करेक्ट. आणि कोरिओग्राफीच्या ह्याच्यात एक एक पाऊल पुढे टाकत होतो. तो अशोक खांडेने केला. अशोक खांडेने केला. अमिताभ बच्चन आले होते. येस, अमिताभ बच्चन आले होते. करेक्ट, मी होतो. हा, त्याची कोरिओग्राफी केली आणि पुढे प्रवासात चालू होता. 2005-6च्या दरम्यान पहिली फिल्म केली सरीवर सरी, मराठी. गजेंद्र हिरे डिरेक्टर त्याचे. ओके. उमेशची पण मैत्री झाली. उमेश शो बघायला यायचा. उमेशचा एक शो आम्ही करत होतो. उमेश जाधव प्रसिद्ध कोरिओग्राफर मराठीतला. उमेशने एक त्याच्या मैत्रिणीसाठी काहीतरी शो करत होता फोकडांचा. तो आणि मी आणि बाकी त्याच्या सगळ्या मैत्रिणी असं आम्ही त्याचाही शो केला होता आणि आमची चांगली मैत्री झाली. सरीवर सरी पहिली फिल्म. मी अख्ख्या गाण्याची रिहर्सल दाखवली. रिहर्सल आजूबाजूला बघितल्याप्रमाणे केलेली. डान्स चांगला बसवलेला. गजेंद्र हिरे म्हणाले सुंदर मस्त डान्स बसवले. म्हटलं मला कॅमेरा सांगा. म्हटलं नाही तर म्हटलं मी काय गाणी केलेली नाही. करेक्ट. टेक्निकल. तर ठीक आहे मी आहे ना उद्या सकाळी. आणि आम्ही फ्लोअरवर गेलो. लालबागचं हनुमान थिएटर तिकडे शूटिंग. सगळ्या फ्लोअरवर रिहर्सल दाखवली अख्खी. इम्तियाज बारगीत त्याचे कॅमेरामन. रिहर्सल अख्खी बघितली. गजेंद्र हिरे आले म्हणाले की मी म्हणलो सुभाष तू गाणं करून घे, माझी एक मिटिंग आहे, मी जाऊन येतो. मला 2 मिनिटं कळलंच नाही. अरे मी 2 दिवस सांगतोय की मला कॅमेराचं आणि एवढा काय नॉलेज नाही, टेक्निकल नॉलेज नाही आहे, तर मला हेल्प करा. ते हो म्हणाले होते. त्यामुळे मी अभ्यासही नाही केला होता किंवा कोणाला विचारूया किंवा काय करूया. आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की नाही तू काम कर. स्टेज भरपूर केलं होतं, सगळं माहीत होतं, टेक्निकली माहीत नव्हतं. तर इम्तियाज बारगीर माझ्या टेक्निकल याच्यात बोलायला लागले की आता काय कुठली लेन्स, काय शॉट असेल, बरोबर काही कळे ना, काय शॉट असेल, काय असेल, काही कळत नव्हतं. त्यांना थोडाफार अंदाज आला. मग त्यांनी मला टेक्निकली काही गोष्टी सांगितल्या. अच्छा. की म्हणजे आपण म्हणतो 35ची लेन्स म्हणजे काय, 20ची लेन्स म्हणजे काय, 75 लेन्स, 100ची लेन्स म्हणजे काय, बरोबर, वाईट लेन्स कुठल्या कुठल्या आहेत. जेवढा आपण खाली नंबर येतो तेवढा त्या वाईड होतात, वरती नंबर जातो तेवढा त्या क्लोज. करेक्ट. ह्या त्यांनी सांगायला सुरू केलं. मग ते म्हणाले की तू मला दाखव, मी सांगतो, आपण एक एक शॉट घेत जाऊया. करेक्ट. आणि मी ते गाणं पूर्ण केलं. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं होतं. अच्छा. आणि तो एक्सपिरियन्स मी आजही विसरत नाही. करेक्ट. कशा पद्धतीने मी ते गाणं केलं. करेक्ट. त्यात भरत होता, संजय नार्वेकर होता, सिद्धार्थ होता, हे सगळ्यांबरोबर ती मधुरा वेलणकरचं गाणं. मधुरा त्यांच्याबरोबर नाचणार होती. करेक्ट. पण सर हे सगळं करत असताना म्हणजे हे बघताय तुम्ही की मी स्टेज परफॉर्मन्स करेक्ट करू शकतो, मी कॅमेरासमोर माझा टेक्निकली माझा प्रॉब्लेम आहे, ह्या अडचणी जेव्हा येत होत्या तेव्हा तुम्हाला असं कुठेतरी वाटलं की हे नको यार, हे 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 मला नाही जमत आहे, मी आपलं स्टेजवर बरोबर आहे. करेक्ट. तर ह्याच्यावर कसं काय सोल्युशन काढलं तुम्ही? नाही, काय झालं की स्टेज एवढं करत होतो ना की बॅक टू बॅक काय नाही काय चालूच होतं. पण एक करणंही गरजेचं होतं. म्हणजे ती आवड निर्माण झाली होती. मग एक आवड निर्माण झाली की नाही आपण हे पण करायला पाहिजे. मग हळूहळू त्याच्यावर स्वतःचा अभ्यास सुरू केला. व्हेरी गुड. संयमाने गाणी करत गेलो. बेसिक. दुसरं गाणं कुठलं मिळालं तुम्हाला? त्यानंतर मी केलेलं गाणं गो मला असला हवा, त्या गाण्याला मला त्या वर्षीचा स्टेट अवॉर्ड पण मिळाला माझ्या गाण्याला. त्याने कॉन्फिडन्स अजून वाढला. करेक्ट. मग एक गाणी पुढे कंटिन्यू करत गेलो आणि मग बरीच गाणी केली. मग त्यासाठी मला मागे ओढून बघावं लागलं नाही. करेक्ट. पण त्याबरोबर
जशा फिल्म केल्या तसेच मग खरं सांगू का, कोरिओग्राफी क्षेत्रातलं ॲज अ डान्स कोरिओग्राफी एकमेव कदाचित कोरिओग्राफर असेल जे मी नाटकाची कोरिओग्राफी, बरोबर, मी येणारच होतो तिकडे आता, स्टेजची कोरिओग्राफी. करेक्ट. म्हणजे आता माझं नाटक चालू आहे म्हणजे आजीबाई जोरात महाबालनाट्य आहे, याची पण आजही कोरिओग्राफी केली आहे. मराठी वाणासारखा म्हणजे जसे आवाज की दुनिया गाणे आजादी मराठी वाणासारखा शो केला. आणि सर्वात महत्वाचं आत्ता चौरंगाचा आवारा हो नावाचा आम्ही शो केलाय. अशोक वांडेने त्याचं डिरेक्शन सगळं केलं, त्याचे डान्स बसवले. करेक्ट. अप्रतिम शो. म्हणजे आज लोक बघितल्यानंतरही असे आहेत की आम्ही काहीतरी वेगळं बघतोय. करेक्ट. आणि माझं खरंच सगळ्यांना सांगेन की येऊन बघा, कारण शो वेगळा आहे. वेगळ्या पद्धतीने त्याने तो सगळा डिझाईन केलाय. बरोबर. चांगल्या चांगल्या सिरियलचे टायटल सॉंग्स, म्हणजे लोकांना माहित असलेलं म्हणजे जय मल्हार, होणार असून मी, नंदा सौख्य, शिवाजी महाराजांची पण शिवाजी महाराज त्यांच्या सिरियलचं तो राज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे सगळ्यात माझ्या आवडतं ते कोरिओग्राफी. या सगळ्या सिरियल्स केल्या. सगळी मोठी इव्हेंट महाराष्ट्रात जेवढी होतात, म्हणजे मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा असो, मटा सन्मान असो, झी गौरव असो, सगळ्या चॅनल्सचे पर्सनल इव्हेंट जे असतात त्या सोनी मराठीचा असो, कलर्सचा असो, ETV होतं त्यावेळेला त्यांचा होता, मी मराठी होतं त्यांचं, स्टार प्रवाह, सगळ्या चॅनलचे शोज, मराठी फिल्मफेअर, स्वरतरंग, मुंबई पोलीस, कुठलाच मराठीतला स्टेज शो नाही. आणि सगळे तुम्हीच केले, सगळे मॅक्सिमम मी केले आहेत. मोठे शो मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, 50,000 डान्सर. म्हणजे आता मी सांगेन की तुम्ही आता प्रजासत्ताक दिनाचा 5,000 मुलांना घेऊन परफॉर्मन्स होता, 5,000 कलाकारांना घेऊन. तो कसा होता सर? खूप वेगळा एक्सपिरियन्स. म्हणजे आता 5,000 लोकांना तुम्ही दिल्लीला परफॉर्मन्स करवलाय. कसं झालंय की स्टेजवर 500,000 डान्सर घेऊन काम केलं होतं. आणि तो तुमचा अखंड ऍक्च्युली मी बघतोय तुमचं की 500 लोक, 1000 लोक तुमच्यासाठी तर लाईक कॉमनच आहे. आणि तो अनुभवाचा भाग आहे की करत गेलो एक्सपेरिमेंट करणं हे डोक्यात ठेवलंय की मी काहीतरी करत राहू. त्यातला एक हा पार्ट म्हणायला हरकत नाही. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्याताई पुरेच्या, डॉक्टर यंदा पुरेच्या यांनी मला बोलवलं दिली त्यांच्या टीमने की बाबा असं करायचं. आणि त्याने तो माझ्यापर्यंत आलंय. मला अजून 4 सोबतीला कोरिओग्राफर दिले होते जे इतर राज्यातून होते. आणि तो सगळा डिझाईन केला होता मी. त्याचं दिग्दर्शन संध्याताईचं होतं. म्युझिक शंकर महादेवांनी केलं होतं. अरे वा. आणि आम्ही त्या अख्ख्या कर्तव्यपथावर 5,500 लोकांना घेऊन अख्खं कोरिओग्राफ केलं. आणि त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. सर व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. आता इतकं काम तुम्ही करताय तर सेटवर गमती जमती होत असते. तर असा कुठला सेटवरची गंमत तुम्हाला की जी लक्षात आहे? आणि एक दुसरा त्याला लागूनच एक प्रश्न असा देतो मी तुम्हाला की तुम्ही विचार करताय की बाबा हे मी डान्स हा परफॉर्मन्स आहे आणि सेटवर गेल्यावर तुमचा चेंज होतो. 1-2 असे बरेच प्रसंग आहेत. कारण क्रिएटिव्ह करण्याचं नेहमीच डोक्यात असतं. शूटिंग दरम्यान 1-2-3 किस्से सांगतो जे खरंच फार छान आहेत. एक म्हणजे आम्ही अजिंठा फिल्मचं गाणं करतो. त्या फिल्मची कॉन्सेप्टच अशी आहे की त्या अख्खा अजिंठा लेण्यासाठी जे चित्र आहेत, चित्र त्या फॉरेनरला म्हणजे त्याला ती काढण्यासाठी मदत करणारा जो कलर आणि सगळं होतं ते एक आदिवासी मुलगी देते. मग ती त्याच्या प्रेमात पडते आणि सगळं असं तो सीन. आणि तो ते एक्झिबिशनसाठी ही सगळी चित्र घेऊन लंडनला जातो. असं तो अख्खा स्टोरी आहे. तो लंडनला गेल्यानंतर ती जी आदिवासी मुलगी आहे प्रेग्नंट राहते हे त्याला माहीत नसतं. आणि ती त्याच्या आठवणीत तिचं गाणं आहे त्या एखाद्या नदीच्या कॉर्नरला एका ठिकाणी सोनाली बसली आणि असं पोटावर हात घेऊन ती त्याचा विचार करते. कॅमेरा तिच्यावर आहे, तिच्यावरून कॅमेरा पॅन होतो. कॅमेरा पॅन होता त्या वरती झाडावरून एक माकडीन उडी म्हणून खाली आली. तिच्या पोटाला बाळ. आम्हाला शॉट असा मिळाला होता तो की काही कोणाला माहित नाही, नॅचरल शॉट मिळाला होता की ती आठवणी हे करते. इनफॅक्ट तो ठेवताना आला कारण परमिशन्स आणि सगळ्या गोष्टी. बरोबर. तर तो एक एक्सपिरियन्स असा होता की नॅचरली आम्हाला शॉट मिळाला होता. त्यात फिल्ममध्ये लाल होळी म्हणून एक गाणं आहे. त्यात ती त्याच्याकडून हे करून आपल्या गावात होळी खेळायला येणार असे.
त्यावेळेला असं होतं की तो पेंटिंग करणारी जी गुहा आहे त्या गुहेच्या आतमध्ये सगळे कलर पडलेले आहेत. करेक्ट. असं तो शॉट होता. डिझाईन करताना नितीन देसाईंच्या काय डोक्यात आलं ते म्हणाले थांब मी तुला ना काहीतरी वेगळं देतो. त्यांनी ना सगळे कलर स्वतः टाकले नितीन देसाई. आणि मग ना मध्ये सोनालीला सांगितलं तू झोप आता. बरोबर. ती हिरोईन आहे आणि तिच्यावरही कलर टाकले. त्यामुळे अख्ख्या फ्लोअरवर ती प्लस ते कलर असं एक वेगळं एक हे तयार केलं त्या. आणि त्यानंतर ते म्हणाले की ते गुहेच्या तोंडावरती जातील तिकडे पाणी ठेवत होतं, पाणी उडवती आणि अशी फुलं पडली. करेक्ट. तर ज्या पद्धतीने नितीन देसाईंनी ते सगळं केलं होतं तो जो एक्सपिरियन्स होता तो कमाल होता. बरोबर. की आता आमचं ठरलं होतं काय, त्यांच्या डोक्यात आलं काय, त्यानंतर तो शॉर्ट प्लॅन काय झाला. आणि ते फुलाचा शॉर्ट रिव्हर्सचा एक कॉन्सेप्ट आहे की आपण शूट नॉर्मल करायचं. बरोबर. आणि ते रिव्हर्स हे लावायचं. त्याने आम्ही ते वरून फुलं टाकली होती. त्यासाठी वेगळा एक प्लॅन करून तिथल्या झाडाची रानटी फुलं साधी म्हणजे कुठला स्पेशल नाही. बरोबर. ती वरून व्हाईट कलरची टाकली. तो अख्खा अख्खा ते रिव्हर्स शॉट झालं तर असं वाटतं की ते दोघं येतात आणि फुलं वाटली येतात अशी वरती जायचं. हा एक वेगळा एक्सपिरियन्स जे प्लॅन नव्हतं. करेक्ट. न प्लॅन करता आम्ही केलं होतं. जय मल्हारचं टायटल सॉन्ग करत होतो त्यावेळेला असं ठरलं होतं की काय करायचं. तर आपल्याला ग्रुप हे करायचं आहे, तो असं पूजा दाखवायची सगळं होतं. तर एक माहीत होतं की तळी भरतात. तर मी ना असंच म्हणलं की मला ना 10 बाय 10 फुटाची मोठं ताट पाहिजे. नारळाच्या या सुकं खोबरं असतं ना त्याच्या एवढ्या वड्या पाहिजेत, हे पाहिजे सगळं. आणि ते सगळं त्याने मला दिलं. काही प्लॅन नव्हतं. असं होतं की तरी वरनं काहीतरी करूया. पण ती थाळी जी आली ना ती थोडी मोठी आली. त्यातनं ते सगळे वस्तू भरल्या. हळद भरली, खोबरं भरलं, काय काय ठेवलं, जे काय सगळं लागतं ते मशाली पेटवल्या. पहिला शॉट गाण्याचा, हे गाण्याचा रंगच बदल. म्हणजे टॉपला कॅमेरा आणि ती अख्खी तळी अशी वरती येते आणि बाजूने सगळ्यांनी भंडारा उजळलाय. म्हणजे मी आजही विसरू शकत नाही की काही प्लॅन शॉट नव्हता. पण ते म्हणतात ना, मी तो एक अनुभव आहे माझा की देवाची गाणी ज्या वेळेला होतात ना तेव्हा कदाचित देव करून ब्लेसिंग्स आहेत. त्यामुळे तो कधी तो गाणं बघितलं आपण जय मल्हार पहिला शॉट आहे अगड तुम्ही मागारा सोन्याच्या बात जोरदार. ते अख्खं चक्क आणि एवढी मोठी थाळी झाली की जवळ 8 ते 10 मुलं ठेवायला लागली मला उचलायला. ती 10 मुलं वरती उचलतायत, 10 मुलं खाली आणतात. कमाल शॉट मिळाला. तसा एक एक्सपिरियन्स आहे माझा. रणी फडत ती गाणं केलं होतं फतेह शिकस्त. त्यावेळेला मी दिग्पाल लांजेकर त्याचे डिरेक्टर आणि दिग्पाल एक लाईन करणार पण होता, गाणार पण होता. अच्छा, परफॉर्म करणार होता. क्या बात. तर तिथे शॉट असं होता माझा की एक फ्लॅग कसा फिरतो आणि त्याच्या बाजूला एक 300-400 लोक आणि असं धुळीचं एक वादळ आणि त्यातून तो भगवा. तर सगळी तयारी झाली. आदल्या दिवशीच आम्ही गाणं शूट केलं आणि जेव्हा सेटवर गेलो त्यावेळेला तो झेंडा पाहिला तर त्याने तो सॅटिन मटेरियल न करता मटेरियल वेगळं वापरलं. त्यामुळे एवढा मोठा झेंडा तो हेवी मटेरियल आणि त्याने जो लोखंडी रॉड दिला. आम्ही उचलतोय, 3-4 पण उचले ना. तो खूप प्रयत्न केला उचलायचा. पण करायचं काय, आमच्याकडे अंकित मोहन त्यातला बॉडी बिल्डर फर्स्ट वगैरे केलं. तुम्हाला माहिती ट्राय करू क्या. त्याने पण उचलून बघितलं, त्यालाही उचलेना. उचलून उभा राहिला तर तो फिरेना. मग म्हटलं की बाबा काठी बदला, ही लोखंडी रॉड काढा आणि लाकडाची काठी. ते मोठा बांबू वाढला त्याने लाकडी आणि तो त्या फ्लॅगला हे केला. तोही फिरवायचा प्रयत्न केला. माझ्यानी म्हणजे अंकितने होईना तर मला थोडं वाटलं मी पण जिम करतो पण थोडं मला टेक्निक माहिती आहे, मी काहीतरी करेन, पायाकडे असं दाबून ठेवून फिरवेल. माझ्यानी होईना. शेवटी असं ठरलं की आपण कॅन्सल करूया. पण मला ते मनात असं होतं की शॉर्ट टर्म तो चांगला मिळाला तर बरोबर. दिग्पाल म्हणाला मी ट्राय करू. हे दिग्पाल म्हणला रे एवढ्या जणांना होत नाही, तू कसं काय करणार. नाही मी सर करतो, मी करतो. आणि मला आजही विश्वास नाही बसत आहे की त्याने कसा फिरवला तो फ्लॅग. दिग्पालने तो फ्लॅग फिरवला. क्या बात. त्याने तो काय माहित नाही, तो केवढ्या जणांना उचलत नव्हता. तो त्याने तो 4 शॉट बघितला मी. टॉप अँगल शॉट. आणि त्याचे मोजून काही शॉट घ्यायचे होते पण त्याने जेवढे टेक केले त्याने सगळ्या टेकला फिरवला. क्या जोरदार. आणि तो सुपर झाला. पण सुपर दिसतोच. गाण्यात मी बऱ्याच वेळा वापरलं. करेक्ट. त्यामध्ये गाणं मोठं दिसतंय. करेक्ट. असे एक्सपिरियन्स नेहमीच वेगवेगळे. आणि एक एक्सपिरियन्स असा आहे, खो-खो फिल्म. खो-खो फिल्म करताना केदार शिंदे डिरेक्टर. केदार म्हणाला खो-खोचं एक गाणं करायचं गोंधळाचं.
देवीच्या नावाचा एक गाणं आहे त्या कोरिओग्राफ वगैरे केलं. आम्ही सेटवर गेलो आणि ते म्हणाला अंकुश करेल, तू कोरिओग्राफ करून तिकडे पोच. आणि आम्ही सेटवर गेलो. म्हटलं अरे केदार, अंकुश कुठे आहे? अंकुशला दाखवायचं आहे. म्हणतात अरे नाही रे, अंकुशचा प्रॉब्लेम झाला, तूच कर. ओ अरे मी नाही तूच कर परफॉर्मन्स तू परफॉर्मन्स तूच कर. अंकुश नाही येणार आहे. अरे म्हटलं मी कसं काय करू? म्हणजे काय डोक्यात नाही माझ्या, गाणं पाठ नाही काय नाही असं. म्हणजे पाठ मी नाचणार याने काय पाठ नव्हतं केलं. नाही कर तू बिंदास कर. फ्लोअरवर गेलो. तिकडे असे तो रोड नवीन बनवत होते वाईला, जो आम्हाला मैदान होतं त्यात खडी टाकलेली. दगड बघूनच मला टेन्शन आलं, कारण मला स्पर्शचा त्रास आहे. तर असं लागलं की इकडे हे पोचतं. त्याला म्हटलं अरे खाली दगड वगैरे आहेत, मला असं त्रास आहे, मग काय करूया? काय नाही म्हटलं, एक कार्पेट तर टाका. बाई कार्पेट टाकलं त्याच्यावरती नंतर असं की मला दिसू देते नको. आणि ते आपलं गाणं नाचलोय. मला असं वाटतं परत सेम देवाचं आहे. मी त्यात भरपूर उड्या मारल्या आहेत, काय काय केलंय. गाणं बघितलं तर खूपच ऍक्च्युअली मला काही त्रास नाही. आणि मी ते गाणं पूर्ण केलंय. क्या बात. असं ब्लेसिंग्स आहेत ना सर. ब्लेसिंग ऍक्च्युअली. आणि तुम्ही असे पण अध्यात्मामध्ये तुम्ही खूप, मला मी जाणतो त्या गोष्टी, त्याच्यामध्ये त्या ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला. पण सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आता इतकं तुम्ही काम करताय, असा कुठला कलाकार जो ना सेटवर आला की मस्ती करतो, टाइमपास करतो, नाही असा कुठला एक अनुभव जो कलाकार तुमच्या एकदम जवळ आहे की अरे मजा येते त्याच्यावर काम करतात? तसं मराठीत काम करतात सगळेच धमाल करत असतात. पण एकमेव कलाकार आहे जो मी त्याच्यावर फिल्मचं एकच गाणं केलं, पण इव्हेंट खूप केलेत. सिद्धार्थ जाधव. ओ येस. तो आला की वातावरण वेगळंच, तिथून धावत काय येईल, पाया काय पडेल, मग मिठी काय मारेल, सगळ्या डान्सरना हाय हॅलो काय करेल. तो वातावरण छान ठेवतो. सगळ्यांची मेंटेन आणि धमाल असते. तो ज्या वेळेला रिहर्सलला येतो त्यावेळेला तो धमाल करतो. आता इतकं तुम्ही काम करताय, इतकं जोरदार तुमचे परफॉर्मन्स आहेत, म्हणजे तुम्ही स्टेज म्हणा, सिरियल म्हणा, तुम्ही फिल्म, मराठी हिंदी फिल्म्स करताय आणि आत्ता तुमचे प्रयोग पण चालू आहे. तर हे आणि ह्या सगळ्यात बरोबर ना आता नवी टेक्नॉलॉजी आली. ओके सर, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटतं का? कारण तुम्ही जो ऑरा घेऊन आले आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल करणार किंवा असं काही तुमच्या डोक्यात की बाबा ही टेक्नॉलॉजी पण मी बरोबर घेऊन, नवीन टेक्नॉलॉजी बरोबर घेऊन काम करू, कसं करू ह्याच्यात काही? आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना नवीन तरुणांना जे या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत आहेत त्यांना काही संदेश द्याल तुम्ही? आज नाही म्हणाला आपण 90 पासून जर का प्रवास पाहिला माझा, तर आज 35 वर्ष राहील. एक्झॅक्टली 35 वर्षाच्या या सगळ्या प्रवासात जवळजवळ मी स्वतः वैयक्तिक 6,000 ते 7,000 किंवा त्याच्याहून जास्त शो स्वतः परफॉर्म केले आहेत. बापरे, रेकॉर्ड होईल. आत्ताच्या नवीन जे कोरिओग्राफर्स आहेत किंवा ही टेक्नॉलॉजी आहे त्याने एक गोष्ट काय झाली आहे की आत्ता काय झालं, कुठलंही चॅनल असो किंवा कुठलंही इव्हेंट कंपनी असो, एक प्रेझेंटेशन मागतात की तुम्ही कसं करणार. आम्ही आधी प्रेझेंटेशन देताना पेपरवर काहीतरी सांगायचो की असं होईल, असं होईल, असं होईल, असं होईल, असं होईल. आताच्या टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय की एखादं गाणं करायचंय, हा आहे तसं होईल, मग इकडचे शॉर्ट्स, तिकडचे शॉर्ट, ह्या फिल्मचे, त्या फिल्मचे सगळे शॉर्ट्स त्याच्यावर लावले आणि ते दाखवलं की ते मोठं वाटतं. करेक्ट. आणि त्याला प्रेझेंटेशन होतं की ऐसे दिखेगा. पण या दिखेगामध्ये किंवा या दाखवण्यामध्ये स्वतःच क्रिएटिव्हिटी काहीच नसते. ऍक्च्युली कोणाचे तरी घेतलेले शॉर्ट, कोणाला तरी हे सगळ्या गोष्टी त्यात दाखवून ही नवीन पिढी लोकांसमोर आणते. आणण्याबद्दल काहीच आणावं, जर का आपल्याला मिळतंय, आपल्याला समोर अवेलेबिलिटी आहे तर दाखवा. पण ते शक्य आहे का? ऍक्च्युली याच्यामुळे काय होतं की एखादं काम तुम्हाला मिळतं, पण जे दाखवलं ते तुम्ही प्रेझेंट करता का? मराठी इंडस्ट्रीमध्ये काही गोष्टी शक्य आहेत का? करेक्ट. अच्छा, हिंदीमध्ये तुम्ही करता त्यावेळेला हिंदीचं बजेट ओव्हरऑल वेगळा असतो. तिकडे तुम्ही ज्या वेळेला काही कॉन्सेप्ट सांगता तेव्हा ते शक्य होतं, मराठी खूप नाही. करेक्ट. मग तुम्ही या ज्या त्याला आपण काय म्हणतो ना की या टेक्नॉलॉजीचा चुकीचा फायदा घेऊन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कोरिओग्राफर काम केलं तर ते किती दिवस काम करणार? किती दिवस? 2 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष. करेक्ट. 35 वर्ष काम नाही. ऍक्च्युली. आणि जर का एवढी वर्ष काम करायचं, उदाहरणार्थ बघा, आपण मुलांना शाळेत टाकतो, ज्युनियर, KG, सिनियर, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 10वी, करेक्ट, आणि मुलं ग्रॅज्युएट स्टेप बाय स्टेप जातात. असं कधी घडतं का की मुलांना ज्युनियर, सिनियर, 1ली, 2री, 3री, 5वी, 5thला मुलगा आला की सगळं वाचायला लागला, सगळं बोलायला लागला की आपण लगेच म्हणतो का तू ग्रॅज्युएट झाला? ऍक्च्युअल करेक्ट आहे.
त्याच्या पुढचं पण शिकायला लागतं. नंबर 1. 7वी-8वीचा मुलगा कॉम्प्युटर चांगला चालवतो, सगळं चालवतो, मोबाईल सगळं ऑपरेट करतो, इलेक्ट्रॉनिक्स सगळं छान हे करतो. आपण त्याला म्हणतो का की तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला? त्याला ते शिकावं लागतं ॲक्च्युली. तर माझ्या नवीन पिढीला एवढंच म्हणणं आहे, आत्ताच्या आलेल्या टेक्नॉलॉजीचा चांगल्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. बघायचं काम करा त्याच्या हे असं घडतंय जगात ऍक्च्युली. म्हणजे आज एवढी वर्ष काम केलं तरी आम्हाला वाटतं असं की अजून हे राहिलंय. खूप राहिलं ॲक्च्युअली. कारण आपण जे करतो ना त्याच्या पलीकडे जग चाललंय ॲक्च्युअली. आणि मी तो एक्सपिरियन्स घेतोय. म्हणजे 2 वर्षापूर्वी मी एक शो प्लॅन केला होता की असा एक शो करायला पाहिजे. मी मागच्या 6 महिन्यापूर्वी तो शो पाहिला, दुसऱ्या कोणीतरी केला. अच्छा. असं 2-3 वेळा माझ्या बाबतीत झालं. कारण मी या थिएटरमध्ये करणारा माणूस आहे. याच्यावरून काय शिकलो मी, हे डोक्यात येत आहे आपल्या, तर ते फक्त आपल्याच येतं असं नाही. ॲक्च्युली आपल्यापेक्षाही पुढचा विचार करणारा अख्खा जग आहे. नवीन पिढीने छोट्या छोट्या गोष्टी घेऊन स्वतःला त्यात अडकवून हे आम्ही काहीतरी करतो. करेक्ट. आणि त्याचा फायदा घेऊन काहीतरी 2-4 कामं मिळवून कोरिओग्राफर होण्यापेक्षा खूप शिका. काही कोरिओग्राफरकडे काम करा. करेक्ट. काही कोरिओग्राफर बरोबर काही शोज करा. स्वतः नाचायचा प्रयत्न करा. करेक्ट. स्वतः परफॉर्मर राहा. टेक्नॉलॉजीचं जे काय नॉलेज आहे करेक्ट ते काम करण्यासाठी वापरा. करेक्ट आहे. काम मिळवण्यासाठी वापरू नका. करेक्ट. जेणेकरून पुढची 25-30 वर्ष तुम्ही चांगलं काम करू शकाल. करेक्ट. सर, जाता जाता अजून एक गोष्ट मला विचारायची आहे. म्हणजे इतका प्रवास तुमचा मोठा आहे सर. तुम्हाला नॉर्मली प्रत्येकजण एक स्टेप वरती जातो किंवा त्याला असं वाटतं की आत्ता हे झालं आहे माझं, तर हे झालं आहे तुमचं, तर डिरेक्शनमध्ये तुम्ही येण्याचे काही प्लॅन किंवा याच्यानंतर काही असं काही प्लॅन वर्कआउट केलं आहे का की मला हे आत्ता माझं हे राहिलं आहे ते मी करणार आहे? सध्या तरी तसं काय डोक्यात नाही आहे. मला बऱ्याच वेळेला मी काही फिल्मची गाणी करताना किंवा काही गोष्टी करत असताना बरेच जण म्हणतात की मी डिरेक्ट का नाही करत. एक्झॅक्टली. मला तोच कारण मी थिएटरवाला आहे. मी हे नाटकाचे डान्स कोरिओग्राफ केले आहेत, थिएटरला शोज करतोय. करेक्ट. आणि सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही का नाही करत. किंवा मोंटाचे जे सॉंग्स असतात फिल्ममधली ती छान शूट करतो. करेक्ट. अशा बऱ्याच वेळा मला झालं होतं की करा मग तुम्ही. पण मला असं वाटतं की अजून ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्यातच खूप करायचं बाकी आहे. ओके. काही शोज डोळ्यासमोर आहेत, ते आम्हाला स्टेजवर आणायचे आहेत. ते प्लॅन तुमचे जायला माझे खूप प्लॅन आहेत. कदाचित लावणीवर एखादा शो मी आणण्याचं माझा चार. कधीपर्यंत तुमचा सगळं प्रवास? कदाचित एप्रिल एंड मे एंड पर्यंत किंवा मे फर्स्ट वीक असं काहीतरी त्याची तयारी चालू आहे. त्याची तयारी ऑलरेडी चालू आहे. आणि वेगळ्या पद्धतीने एक प्रेझेंट म्युझिकल लावणीचा शो करण्याचं माझं एक व्हेरी आहे. अजून 2-3 प्लॅनिंग आहेत. रामायण करायचं डोक्यात आहे म्युझिकल थिएटरवर तर त्यामुळे 1-2-3 प्लॅनिंग आहेत. ती संपत नाही तो डिरेक्शनकडे. आणि शिवाय मी स्वतः नाचतोय अजून. म्हणजे ज्यावेळेला मी डान्स थांबवेन त्यानंतर बघू डिरेक्शनकडे वळायचं, काय करायचं. करेक्ट. असा आत्ताचा तरी प्रयत्न आहे. करेक्ट. सर, जाता जाता एक प्रश्न आहे माझा की इतका प्रवास करत असताना एक आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट घडते की गिल्ट असतो की यार माझं ना हे राहिलंय, मला ह्यानं ना सॉरी बोलायचं आहे कारण ह्यांच्याकडे मी एक तर वेळ दिला नाही किंवा ह्यांच्याकडनं माझी ना काहीतरी चूक झाली आहे. ओके. अशी कोण व्यक्ती आहे की ज्याला ना तुम्हाला त्या गिल्टमुळे ना सॉरी बोलायचं राहिलं आहे, जे ह्या निमित्ताने ना सर कॅमेरासमोर आहे, तुम्ही सॉरी बोलायचा चान्स घ्या? माझ्या आयुष्यात तसं जर का आज या कॅमेरासमोर बोलायचं झालं तर एकच व्यक्ती आहे की जी वयाच्या 15व्या वर्ष माझ्या आयुष्यात आली. करेक्ट. आणि आज नाही म्हणायला 90 आणि 35 वर्ष माझ्याबरोबर जी आहे माझी बायको, जिला मला माहीत नाही की आई गेल्यानंतर ती आयुष्यात का आली किंवा तिच्या आई जाण्याच्या आधी ती का आली आणि आजपर्यंत का राहिली. बिलीव्ह नाही करणार जर का मी सांगितलं लोकांना खोटं वाटेल. पहिला पगारही माझ्या हातातून दिलेला आहे तिने. त्यावेळेला आमचं लग्नही नव्हतं. 94. तर 1,000-1,200 रुपये ते पण मला आणून दिले. इथून ती माझ्याबरोबर हस्तगत आहे. आजही पगार होतो कधी त्याचं काय होतं तिला काही माहीत नाही. न कधी 1 रुपया दिला तरी तेवढेच खुश. करेक्ट. आणि काही लाख रुपये द्या तरी तेवढीच खुश. चेहऱ्यावर एक्सप्रेशन चेंज नाही, तिच्या वागण्यात चेंज नाही. त्यामुळे मला असं वाटतं की
मी काय तिला देऊ नाही शकू. जे कदाचित लोकांकडून अपेक्षित असेल की कमवणारी मुलगी, कमवणारं सगळं, चांगलं घर, शिकलेली मुलगी, तर मी तिला सॉरी म्हणेन की माझ्याकडून बऱ्याच गोष्टी राहील. एक नवरा म्हणून तुम्ही थोडे कमी पडले त्याच्याबद्दल. 5% कारण मेहनतच करत राहिलो. ॲक्च्युली 0 पासून वरती उभं राहणं. करेक्ट. ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी जर का ती नसती तर शक्य नसतं. ॲक्च्युली सर करेक्ट आहे सर. त्यामुळे मी तिलाच म्हणेन की सॉरी, मी तुला काय देऊ शकलो नसेल, तर फक्त एक आहे, प्रेम दिलं. ॲक्च्युली आजही इकडे आहे. म्हणजे माझ्या आईनंतर मी बायकोपेक्षा तिला आईच म्हणतो. हॅट्स ऑफ आहे सर, आमच्याकडनं पण हॅट्स ऑफ आहे. आणि सर जाता जाता तुम्ही आमच्या या आजच्या या पॉडकास्टमध्ये आलात, इतक्या छान गप्पा झाल्या, लोकांना तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती पडतील आता की सुभाष नगासे ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ माणूस किती हंबल आहात तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोचतील. खरं तर आजच्या इंटरव्ह्यूसाठी मला येण्यामागे काही कारण आहे. त्याची कारणं तुला सांग. मी पण अध्यात्मातला, तू पण अध्यात्मातला. माझ्या आयुष्यात जेवढे काही गुरु आले ते सगळे नाथपंथी आहे, स्वामी आणि गायत्री मंत्र याच्याशी निगडीतच आपसूक माझ्याकडे लोक येत गेली. आणि ज्या वेळेला तुला भेटलो त्यावेळेला तू पण नेमका स्वामी भक्त. त्यामुळे तुझ्याबद्दल एक वेगळी म्हणतो ना, एक माहीत नाही का, एक आपुलकी. मी जेव्हा घरी आलो, स्वामींचा फोटो आणि ते सगळं पाहिलं, आणि आज तुझा जो प्रयत्न आहे, म्हणजे तुला वाटतं की आपले मित्र पुढे गेले पाहिजे. हा जो प्रयत्न अशा पद्धतीने का चांगला आहे, तर खरंच आम्ही पडद्यामागची लोक. सहसा कोरिओग्राफर एखादी फिल्म करतो, फिल्मला पुरस्कार मिळाला की तो दिसतो, इव्हेंटला नाव आलं की दिसतो, पण चेहरा नाही दिसत. चेहरा बऱ्याच वेळा तो मागे असतो. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलेलं आहे असं की मलाच लोक सांगतात सुभाष नकाशाने आम्ही ओळखतो, आणि माझ्याच समोर मला लोकांनी ओळखलं नाही. त्यांना माहीतच नाही सुभाष नकाशे कोण आहे, पण ते म्हणा आम्ही सरांना ओळखतो ना. पण हाच सुभाष नकाशे आहे. आज तुझ्या या पॉडकास्टमुळे लोकांपर्यंत आमचे चेहरे पोचतील, असे तुझे जे काही मित्र आहेत त्या सगळ्यांचे चेहरे पोचतील. आणि हा तू विचार करतो याचं कारण परत तेच आहे, कारण जे माझं कॉन्सेप्ट आहे की आजही माझा एकही मित्र लहानपणापासून आज तक जे झालेले आहेत तो कोणी माझ्यापासून तुटलेला नाही आहे. त्याचं एकमेव कारण आहे की आपण एक तर जमिनीवर राहायला पाहिजे. आपले गुरु, आपलं अध्यात्म तेच सांगतं की आपण कर्तृत्वाने मोठं झालं पाहिजे. कर्तृत्वाने लोकांनी आपल्याला मोठं म्हणायला पाहिजे की आपण असं काम करत राहिलं पाहिजे की ज्या कामामुळे आपण नाव झालं पाहिजे. आणि आम्ही तो प्रयत्न करतोय, तूही तोच प्रयत्न करतोयस. आणि अशा काही मित्रांना तू त्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर आणतोयस, त्यामुळे तुला पण खूप खूप शुभेच्छा. एक प्लॅटफॉर्म तू तयार करतोयस, तर त्याचा आम्हाला होईलच. पण अशा ज्यांना लोक ओळखत नाही आणि त्यांचं काम खूप मोठं आहे, त्या सगळ्यांसाठी त्याचा फायदा खूप चांगला होईल आणि लोक समोर दिसतील. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. तुझे खूप 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 आभार. माझ्याकडनं तुम्हाला तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा सर. स्वामीमय शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा सर. माझ्या प्रेमाखातर तुम्ही इकडे आलात त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू व्हेरी मच सर.